साधला होता। सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी 2 पैकी एक आरोपी असलेला प्रशांत बनकर याला पोलिसांनी आज अटक केली असून त्याला आज स्थानिक न्यायालयानं 4 दिवसांची कोठडी सुनावली। या प्रकरणातला दुसरा आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्यापही फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशी माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। दरम्यान ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आम्ही या प्रकरणी ताबडतोब कारवाई सुरू केली आहे, कोणालाही सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। विरोधकांनीही इतक्या संवेदनशील मुद्द्याचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। एका युवा डॉक्टरची आत्महत्या होणं आणि उद्विग्नतेनं तिने आपल्या हातावर अशा प्रकारे मजकूर लिहिणं यात निश्चितपणे तिच्या मनावर किती यातना झाल्या असतील हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच कालच आम्ही संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेलं आहे। अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका।